आलीस सासूरा सासूरा ओलांडून उंबराग आलीस सासूरा सासूरा संसाराची घडी नीट नेटकी बसवणे मकी करून जादू प्रेमाची चाहुल देईल कुणी सुखाच्या क्षणी कमलती मनी फुले ही वात्सल्याची सांभाळून या सारे बंधना त्यांचे थोडी थोडी कसरत तारेवरची लाडकी सून मी ह्या घरची थोडी थोडी कसरत तारेवरची लाडकी सून मी ह्या घरची राणी मी राजाची चाहुल इवल्या स्वप्नांची जणू एक मी लाडाची जणू एक लाडाची जान्हवी कुठे? ती एक फेरी मारायला गेली. हे काय? जान्हवीसाठी टोमॅटोचं सार केलंय. टोमॅटोचं सार जान्हवीसाठी शक्यच नाही. जान्हवीला लहानपणापासून टोमॅटोच आवडत नाही. दुपारी म्हणत होती मला खावंसं वाटतंय. कसं शक्य आहे? या दिवसात होतं असं. ह्या दिवसात म्हणजे तिचा डिवोर्स चालू आहे ना. डिवोर्स चालू आहे म्हणजे प्रोसेस मध्ये आहे ना रे. त्यामुळे या दिवसात स्ट्रेसमुळे ज्या गोष्टी आपल्याला अजिबात आवडत नाहीत त्या सुद्धा आवडू शकतात. बरी आहेस तू मग असं का बडबडतीयस? खरंच रे. म्हणजे जान्हवीला ज्या गोष्टी आवडत नव्हत्या ना त्या सुद्धा आवडायला लागल्यात आता. शक्यच नाही गीता. हा आलेच मी. ए अगं ए गीता, कालचं टोमॅटोचं सार इतकं अप्रतिम झालं होतं माहितीये. अजून चव आहे माझ्या तोंडावर. योग सांगायचंच विसरले. मी मोठी माती खाणार होते काल. म्हणजे अगं मनीष म्हणाला की जान्हवीला टोमॅटोच आवडत नाही तर त्याच्याकरता टोमॅटोचं सार कशाला नेतेस. तर मी बोलून गेले ना यार. काय? नाही म्हणजे मी म्हणाले की या दिवसात आवडतं असं. स्पष्ट तसं काहीच सांगितलं नाही. मी सावरून दिलं पण थोडक्यात वाचलो ना यार. गीता, ताबा ठेव ग स्वतःच्या तोंडावर. जान्हवी मनीषला सांगूया का? कळेलच ना त्याला आता. अगं पण तो स्वतःपुरतीच ठेवेल असं कशावरून? तसं सांगू ना आपण त्याला. तो आधी जाऊन श्रीला सांगेल. आता त्याने काही फरक पडणार आहे का? फरक असा नाही ग, पण ते अशा पद्धतीने त्याच्यापर्यंत पोहोचू द्यायचं नाहीये मला. मुळात माझंच ठरलं नाहीये. मनीषला सांगावं का डायरेक्ट जाऊन श्रीशीच बोलावं काही सुचत नाहीये. पण मी स्वतः सांगितलेलं बरं ना, का मनीषला सांगू दे. बापरे इतका गोंधळ होतोय ना माझा. म्हणजे बाळाचा विचार केला ना की मी श्रीकडे ओढली जाते, पण मन मानत नाही. खूप गोंधळ उडालाय ग. हे बघ माझ्या डोक्यातले सगळे गोंधळ संपू देत मग मी सांगते तुला. जान्हवी ताई, साहेबांच्या मिसेसने हा डब्बा पाठवला तुझ्यासाठी. हो किती छान. एक चिठ्ठी पण आहे ह्याच्या बरोबर. नितीन थँक्यू. गाजराचा हलवा या दिवसात खावा, बाळाचे डोळे आणि त्वचा चांगली होते. हाऊ स्वीट. थँक्यू. वाव मज्जा आहे ना काय? अगं मजा काय, तू पण खा. मी तर खाणारच आहे. प्रेग्नन्सीत किती लाड होतात ना, त्यासाठीच प्रेग्नंट व्हावंसं वाटतंय मला. मग काय, घेऊन टाका आता चान्स. नको, तुझं सगळं होऊन जाऊ दे मग. खा ग. हो म्हणजे मी प्रेग्नंट असताना माझे एवढे सगळे लाड करायला कोणीतरी हवं ना. आणि तुझ्याशिवाय कोण आहे मला? खाऊन घे. आई मला नको आता.
नकोय काय नकोय, खाऊन घे बरं. अगं इतकं सगळं सकाळी सकाळी नाही जात मला. पूर्वी जायचं. हो पण आता नाही जात. असं नको करूच रे सोन्या. हवं तर थोडं खा पण वेळेवर खा. श्री आणि पुन्हा पुन्हा तेच तेच बोलायला लावू नकोस हा आम्हाला. आई अगं मला अगं तू खाल्ल्याशिवाय आमच्या घशाखाली घास उतरत नाही. पाणी आणते थांब. आता बास. वास काय? अरे खा. आता बास. उरलेलं सगळं मला डब्यात पाठवा. हा? मी निघालो. बाय बाय. उशीर होतोय. बाय. 24 तास काम करत असतो बिचारा. बरं आहे ना, दुसरा कुठला विचार नाही येणार मनात त्याच्या. काय झालंय माझ्या लेकराचं. काय अवस्था झाली माझ्या लेकाची. हो रे, नवल आहे. म्हणजे जान्हवी याआधी कधीच टोमॅटोचं सार प्यायची नाही, पण आता अचानक आवडायला लागलंय तिला. कमाल आहे. हो ना. मला गीता असं सांगत होती की डिवोर्स प्रोसेसमध्ये स्ट्रेसमुळे ज्या गोष्टी आपल्याला आवडत नसतात त्याही आवडायला लागतात. म्हणजे यातून बाहेर पडण्यासाठी बरेच लोक स्वतःच्या आवडी-निवडी सुद्धा जाणीवपूर्वक बदलतात म्हणे. अरे पण डिवोर्स माझाही होतोय ना. पण माझ्या आवडीनिवडी अशा अचानक बदलल्या नाहीत त्या. स्ट्रेसमध्ये मी पण आहे, पण माझ्या आयुष्यात काही असं आनंदाने नाचण्यासारखं काही घडलेलं नाहीये. सरप्राइझिंग आहे रे. म्हणजे गीता तर जान्हवीने टोमॅटोचं सार कसं ओरपून खाल्लं याचं वर्णनच करत होती. माझ्या कानांवर विश्वास बसत नव्हता. तर जशा खाण्यापिण्याबद्दलच्या आवडीनिवडी बदलल्या आहेत तशा माणसांबद्दलच्या नाही बदलल्या म्हणजे मिळवल्या. मग श्री म्हणाला की ती आपल्या घरची कधी झालीच नव्हती. तिची प्रिय माणसं कायम वेगळीच होती. हो ना, दुर्दैवाने पटतंय आता हे. वागणुकीतून दाखवून दिलं तिने हे. आपला आपण निष्कर्ष काढला नाहीये. हो ना ग, पण श्रीच्या तोंडून हे ऐकायला कसं तरीच वाटलं. आतापर्यंत एकमेकांबद्दल एक शब्द इकडचा तिकडे बोलले नाहीत ते. नवरा बायको आहेत, कधीतरी वाद मतभेद झालेच असतील, पण आपल्यापर्यंत सुद्धा नाही पोचू दिलं त्यांनी कधी. आता मात्र सगळं उघड्यावर चव्हाट्यावर आल्यासारखं वाटतंय ग. आई नेहमी म्हणायची, माणूस जाताना जसा जातो त्यावरनं तो माणूस कसा आहे हे ठरतं. ती ऑफिस मधल्या आणि नोकरी सोडून जाणाऱ्याबद्दल म्हणायची, पण आता मला जान्हवीच्या संदर्भातही पटतंय. ती गेलीच. आईने तिच्यासाठी इतकं केलं, निदान तिच्या वयाचा मान म्हणून, तिच्या नात्याचा मान म्हणून एकदाही तिला चौकशी नाही करावीशी वाटली का ग? कमाल वाटते या मुलीची मला खरंच. तिला श्रीबद्दलच जर ओढ नसेल तर इतरांबद्दल काय बोलायचं आपण? तेही आहेच म्हणा. या मुलीला दगडाच्या काळजाचा म्हणायचं का अति हुशार हेच कळत नाही मला कधी कधी. काहीही म्हण, पण आपल्या श्रीचे खूप हाल केले त्या पोरीने. धड खात पित नाही, स्वतःकडे नीट लक्ष देत नाही. वंस, ते तुमच्या पार्लर मध्ये काय ते करतात ना, अंग चेपून देतात, तसं काहीतरी करा ना श्रीला. बॉडी मसाज. हा तेच ते. फारच रया गेली हो लेकाची. हो, देईन करून. पण श्रीनी सुद्धा स्वतःला सावरलं पाहिजे आता. या अशा मुलीसाठी झुरत बसण्यात काहीच अर्थ नाहीये. हो, श्रीरंग गोखले आहे तो. रस्त्यावर पडलेला नाहीये कुणी. कोण कुठली ती मुलगी?
आपल्या श्रीला त्रास देऊन जाते आणि हा मात्र तिच्या नावाने झुरतोय. हो ना, हा मात्र झुरतोय तिच्या नावाने. श्री म्हणाला तेच खरंय, आपण नाही ओळखू शकलो तिला. जान्हवी 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 प्लीज प्लीज एक काय कसं काय सगळं ठीक आहे ना? अजून राग गेला नाही का? मी का रागवीन? नाही म्हणजे चेहऱ्यावरनं मला वाटलं की अजून तुम्ही रागावलाय. हे बघा आपटे, प्लीज मला तुमच्याशी काही बोलायचं नाहीये. अहो असं काय करताय? पण नका बोलू, पण ऐकायला काय हरकत आहे? अहो शेवटी तेच ना, मला कुठलंच कम्युनिकेशन करायचं नाहीये. असं कसं असं कसं? आता रस्त्यावरच्या गाड्यांचे आवाज आपल्या कानावरती येतात, म्हणून काय कानावर आवाज आले म्हणून आपण त्या गाड्यांशी कम्युनिकेट करतो का? तसं समजा ना. सॉरी नाही काय आहे, मला तुमची मदत हवी आहे. सॉरी, मला तुमची काहीच मदत करायची नाहीये. अहो असं काय करताय? नाही खरंच सांगतोय, अहो माझं लग्न ठरलंय. मग आता त्या मुलीशी कसं वागायचं हे जर तुम्ही सांगितलं तर बरं होईल. का? म्हणजे यावेळेस तरी मला बोहल्यावरती चढायचंच आहे. हो, आणि तसा मी एकटाच आहे हो. माझं स्वतः तसं कोणीच नाहीये ना मला, म्हणून. एखाद्या मुलीच्या आयुष्याशी खेळ करणार असाल तर मी तुमची कुठलीच मदत करणार नाही. अहो नाही खेळ नाही, लग्न करतोय मी. ज्या आयुष्याशी खेळ असतो. नाही हो, अहो खरं तर तिचंही लग्न जमत नाहीये. 45ची आहे ती. हो, आणि मी हा असा म्हणजे एकंदरीत अनुरूप जोडा आहे. अहो तिच्याकडची खूप माणसं येणार आहेत आणि माझ्याकडची फक्त 2, आणि तुम्ही आलात तर 3. याल ना तुम्ही? अहो मी आता खरंच चांगला वागतो, देवा शपथ. डिवोर्स प्रोसेसमध्ये स्ट्रेसमुळे ज्या गोष्टी आपल्याला आवडत नसतात त्याही आवडायला लागतात. याल ना पण? माझी बस आली. पण या हा तुम्ही. अहो नक्की या. मला खूप टेन्शन येतं कधी कधी. तुला टेन्शन येण्याचं काय कारण आहे? असं काय करतेयस? जान्हवी माझी मैत्रीण आहे आणि श्री माझा बॉस आहे. मग काय? अगं त्यांना सांभाळता सांभाळता माझ्या नाकी नऊ येतात. जान्हवी फोनवर काय म्हणत होती माहितीये? श्रीला प्राण्यांवर प्रेम करता येतं, माणसांवर प्रेम करायचा प्रॉब्लेम आहे असं म्हणाली जान्हवी. हो. तू हसू नको हं, गीता. अगं माझी सिच्युएशन किती ऑकवर्ड होते माहितीये तुला? बरं ते मरू दे, जिजू काय म्हणाला ते सांग. गीता तू बावळटेस का? हे बघ, तुझी अवस्था काय आहे याच्याशी मला काही घेणं देणं नाहीये. तू घाबरलायस हे कळतंय मला, पण त्यांची अवस्था काय आहे ते मला सांग. काय नाही, मग श्री पण 2-4 शब्द ऐकवतो.
जान्हवीला. जान्हवीला कशाला? मला मला म्हणजे माझ्या थ्रू जान्हवीला ऐकवतो तो. म्हणजे तिला प्रत्यक्ष नाही ऐकवत ग. म्हणजे तेच रे. काय म्हणाला तो तिला? मला नाही आठवत आहे. बावळटेस का मनीष तू? जे लक्षात ठेवायला पाहिजे तेच ठेवत नाहीस. जे गीता, तू मला आईसमोर बावळट नको म्हणत जाऊस. आणि तू मला म्हणतोस ते? मी तुला आईसमोर म्हणतो का? आपण दोघं असताना म्हणतो बावळट. मग आईला पण कळू दे ना ते. तिला आवडत नाही ते. तू बावळटेस ते. अगं तिच्या सुनेने तिच्या मुलाला बावळट म्हटलेलं नाही आवडत आईला. बरं मुद्द्याचं सांगशील का? मी सांगितलेलं ऐकशील का? बरं बाबा, मी नाही म्हणणार तुला तुझ्या आई समोर बावळट. आता प्लीज सांगशील का? काय नाही, त्याचं असं म्हणणं होतं की जान्हवीचं सगळं व्यवस्थित चाललंय ना, तिला कोणाची पर्वा नाही. आणि लग्नानंतर तिचं नाव बदलायला तू अजून तुझं नाव बदललं नाहीयेस ना? नाव कशाला बदलायला हवं? तुझं माझ्याशी लग्न झालंय. मी अजिबात नाव मी बदलणार नाहीये. माझं नाव माझी ओळख आहे. तुझ्याशी लग्न करून मी तुझी बायको झाली, गुलाम नाही. मी अजिबात नाव बदलणार नाही. हो 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 ओके. हळू हळू हळू. हा, सतत आपली बडबड 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 चालू असते. किती बोलतेस? चल जाऊ दे, मला जान्हवीसाठी राजमा करायचंय. ए, जान्हवीला राजमा नाही आवडत. पण आता तो तिला खायचा आहे. अगं राजमा न आवडणाऱ्या म्हणजे किती न आवडणाऱ्या गोष्टी आहे याची. अरे बोलली असेल ती. आता बस स्टॉपवर उभा राहिल्यानंतर शेजारचा माणूस आपल्याशी बोलला तर बोलतोच ना आपण. अगं पण तो कोण माणूस? अनिल आपटे? ठीक आहे ना आता. नाही म्हणजे मला माहितीये की तिच्या प्राणापेक्षा प्रिय जो कोणी माणूस आहे ना तो अनिल आपटे नाहीये हे मला माहितीये. माझी खात्री आहे. ते अजून डोक्यात आहे तुझ्या. कसं जाईल? त्रास होतो मला. श्री, एक तर तुम्ही मनानं इतकं जवळ असायला पाहिजे की त्यांना काही फरकच नाही पडला पाहिजे, किंवा इतकं दूर की त्याचा त्रास नाही झाला पाहिजे. पण तू ना. माहितीये मला. जान्हवीने ना माझ्या डोक्यात पिल्लू सोडले. ते कोड्यांची आवड ना फार. वागणं कोड्यात, बोलणं कोड्यात. बाकीचे लोक बसलेत कोडी सोडवत. बाकीच्या लोकांना कोडी न सोडवण्याचा चॉईस असतो. आईची आपलंच आपल्या मनावरती नियंत्रण का नसतं? तू सारखा डोक्याला का हात लावतोयस? माझं डोकं दुखतंय. चेपून देऊ? नाही नको, चहा घेतला की बरं वाटेल. आत्ताच घेतलास ना? हो पण अजूनही तर नाही थांबत आहे. चहा न थांबणार नाहीये. पण काहीतरी उपाय केला पाहिजे ना. योग्य उपाय केला पाहिजे. तो योग्य उपाय मी नाही करणार. मग कोण करणार? ज्याचं चुकलंय तो करेल. आणि तू स्वतःला त्रास करून घेत मला चालेल. माझं काही चुकलेलं नसताना मी पाय धरायला जाणार नाही. माझं डोकं दुखून फुटलं ना तरी चालेल. श्री, एवढा आडमुठेपणा करू नकोस रे. हे बघ, स्वतःच्या मनाचं ऐक. या नात्यात इगो आणू नकोस. अजून काहीही बिघडलेलं नाहीये. माझं काही चुकलेलं नसताना मी माघार का घ्यायची? गरज पडली तर माघार घेण्यातच शहाणपण असतं श्री. नाही, मी माघार घेणार नाही. ती केवढं काय बोलली मला, केवढं काय केलंय तिनं. आणि हे सगळं झाल्यानंतर मी तिला माफ करायचं? तुला तिची गरज आहे. तू तिच्याशिवाय राहू शकत नाहीयेस. असं काही नाहीये. असं काहीही नाहीये. इतकी वर्ष आता राहिलोच की मी एकटा. आता या 1.5-2 वर्षांनी काही फार मोठा फरक नाही पडणार आहे. हा, आणि हो थोडासा त्रास होईल, तो काय सहन करायचा. हे बघा याची माझी काही चूक नसताना मी जर आता सरेंडर झालो ना तर मला आयुष्यभर हेच करावं लागेल. आणि फक्त तिला माफ करण्यासाठी मी माझा अक्षम्य अपराध नाही करू शकत. तिचं चुकलेलं आहे ते तिनं मान्य करावं. म्हणजे अगदी काही तिनं माझ्याकडे येऊन माझी माफी मागावी वगैरे असं काही माझं म्हणणं नाहीये. पण तरी माझं चुकलेलं आहे असं तिनं मान्य करावं, बस. मला बाकी काही नकोय. श्री, ए आईजी, ऐक आत्ता नको बोलूया आपण या विषयावर. मला ना तेच बोलून त्रास होतो, डोकं चढतं माझं. मग अरे आत्ताच तर बोलतेस तू हे माझ्याशी. अगं पण मी स्वतःशी बोलत असतो ना 24 तास. आईजी तुला माहितीये तिची ना एक किचन आहे. त्या किचन वरती JS अशी अक्षरं लिहिलेली आहेत. ती मनीषला काय म्हणाली माहितीये?
जे आणि एस म्हणजे जान्हवी श्री नाही, जान्हवी सहस्त्र बुद्धे. इतका ऍटिट्यूड आहे का तिला? म्हणजे तिचं सगळं ठरलेलंच आहे का? मग ठीक आहे, मलाही काही गरज नाही तिची. श्री, तू जे बोलायचं नाही म्हणतोयस ना, तेच तेच बोलतोयस तू. आय एम सॉरी. मला म्हणून काय उपयोग आहे? आय्याची, मला वाटल्याशिवाय मी कोणालाही कधी सॉरी म्हणत नाही. आणि आता मला कोणालाही सॉरी म्हणावंसं वाटत नाही. कुणाला म्हणजे जान्हवीला? आय्याची, आता विषय तू काढतेस हं? विषय तू काढलास, कधी तिचं नाव घेऊन, कधी तिला विशेषण देऊन. आय एम सॉरी. असू दे रे, नको इतका कठोर वागूस. मी कठोर वागलोय तिच्याशी? आय्याची ग, उलट मीच कायम सौम्य आणि मृदूपणे वागत आलोय. तू स्वतःशी कठोर नको वागूस असं म्हटलं मी. ऐक जरा स्वतःच ऐकतोय. मला नाही तसं वाटत. बरं ऐक, तू आता पड, आराम कर. आपण नंतर बोलूया. हा, तू औषध नाही ना घेतलंयस अजून? हा, मी देतो.